कोणतंही युद्ध जिंकण्यासाठी अस्त्रशस्त्रांची आवश्यकता असते, गरज आहे ती। आजच्या काळात तर अनेक अत्याधुनिक शस्त्रांचा वापर शत्रूचा पाडाव करण्यासाठी केला जातो, पण कोणत्याही शस्त्राशिवाय युद्ध जिंकता येत असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावरती केला जातोय। एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमाच्या कथेप्रमाणे केवळ लेझरच्या माध्यमातून शत्रूला पराभूत करणं शक्य असल्याचा दावा केला जातोय, पण हा सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा कितपत खरा आहे? भविष्यात खरंच लेझरचा शस्त्राप्रमाणे वापर केला जाणार आहे की केवळ ही एक अफवा आहे? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। ना बंदुकीची गोळी ना रॉकेट, आणि ना बॉम्ब। शत्रूचा नायनाट करणारा लेझर बीम, बंदुकीतून होणारा गोळ्यांचा वर्षाव आणि बॉम्बस्फोटाऐवजी आता केवळ एक अदृश्य कंपन बाहेर पडणार आहे, आणि त्या कंपनामुळे लढाऊ विमान, मिसाइल्स आणि ड्रोन एका क्षणात बेचिराख होणार आहेत। शत्रूच्या नजरेस न पडणाऱ्या या अत्याधुनिक लेझर अस्त्राची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे। भारताचं आजवर सर्वात घातक शस्त्र, अदृश्य अस्त्राचा एक वार आणि शत्रूचा खात्मा। अदृश्य कंपने असलेल्या या ब्रह्मास्त्राची नजर घारीपेक्षाही तीक्ष्ण आहे। पण खरंच हे आहे तरी काय? शस्त्रास्त्राविना शत्रूचा खात्मा करण्याची खरंच यामध्ये क्षमता आहे का? आम्ही या व्हायरल बातमीच्या मागचं सत्य शोधण्यास सुरुवात केली। आम्हाला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO च्या वेबसाईटवर एक फाईल आढळून आली। त्यामध्ये याविषयी काही माहिती देण्यात आली आहे। DRDO ने 2 ड्रोन विरोधी प्रणाली विकसित केल्यात। त्यामध्ये डायरेक्ट एनर्जी वेपन अर्थात DEW तंत्राचा वापर करण्यात आलाय। 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लक्ष भेदण्याची त्यामध्ये क्षमता आहे। हे हॉलिवूडच्या स्टार वॉर्स सिनेमातील एखाद्या शस्त्रासारखं आहे। हे शस्त्र पाहून शत्रूलाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही। या दोनही शस्त्रांपैकी एकाचा वापर नुकतंच 15 ऑगस्टला पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी करण्यात आला होता। डायरेक्टेड एनर्जी वेपन से निकलने वाली किरणें, फिर चाहे वो इलेक्ट्रोमैग्नेटिक हों, लेजर हों या सब एटॉमिक पार्टिकल, ये पल भर में टारगेट को जलाकर तहस नहस कर सकती हैं। किरणों के निकलने से लेकर टारगेट को हिट करने तक न कोई आवाज होती है न कोई धमाका। इसलिए दुश्मन को पता ही नहीं चलता है कि कब टारगेट को छेद दिया या फिर पूरी तरह से जलाकर नष्ट कर दिया। भारताला भविष्यात स्वसंरक्षणासाठी लागणाऱ्या शस्त्रांच्या आवश्यकतेनुसार DRDO ने पुढच्या 10 वर्षासाठी आपली योजना तयार केली आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6 ते 8 किलोमीटर पर्यंत लक्ष भेदणाऱ्या शस्त्रांची निर्मिती केली जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 20 किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या शस्त्रांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे। या योजनेत विविध प्रकारच्या DEW शस्त्रांची निर्मिती केली जाणार आहे। त्या शस्त्रांची क्षमता 100 किलोवॉल्ट असणार आहे, म्हणजेच भारताच्या हवाई हद्दीत शत्रूचं लढाऊ विमान, मिसाईल अथवा ड्रोन शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आकाशात नष्ट करता येणार आहे। या प्रोजेक्टला काली हे नाव देण्यात आलंय। लेजर वेपन में हम प्रकाश का इस्तेमाल करते हैं। प्रकाश के साथ जो ऊर्जा जुड़ी हुई है, हम प्रकाश की गति से उस लेजर बीम को, जो बहुत ही फोकस्ड होता है और एनर्जी को टारगेट पे केंद्रित कर सकता है। जब इतना शक्तिशाली लेजर बीम उस टारगेट पे गिरता है तो वहाँ उसकी जो गर्मी से, उसकी ऊर्जा से वहाँ पे उसको तबाह करता है। तो उस बीम को, उस लेजर को हमें कुछ समय तक टारगेट पे रखना पड़ता है। किलो एम्पियर लीनियर एक्सेलरेटर अपने आप में डायरेक्टेड एनर्जी वेपन ना होकर एक डायरेक्टेड एनर्जी वेपन्स को बनाने का तरीका, एक जरिया हो सकता है। हे डायरेक्टर एनर्जी वेपन पारंपरिक मिसाईल आणि रणगाड्यांच्या तुलनेत फार वेगळं आहे। मिसाईल आणि रणगाड्यात विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांचा वापर केला जातो, त्यामुळे शत्रूंचा सहज खात्मा करता येतो। पण DEW मध्ये लेझर अथवा उच्च क्षमतेच्या मायक्रोवेव्ह आवाजाचा शस्त्राप्रमाणे वापर केला जातो। हे जरा निरखून पहा।
पारंपरिक आणि भविष्यातील शस्त्रांमधील फरक तुमच्या लक्षात येईल. पहिलं दृश्य पारंपरिक शस्त्राच्या संहाराचं आहे. पारंपरिक शस्त्रामुळे टार्गेट केलेले परिसर अक्षरशः उद्ध्वस्त झालेत. पण आता हे दृश्य पहा. हे आहे लेझर अस्त्र. या DEW लेझर अस्त्रामुळे अत्यंत योग्य पद्धतीने टार्गेटवर हल्ला करणं शक्य आहे. आजच्या काळातील लढाऊ विमानांचा वेग आवाजापेक्षा जास्त असतो, पण DEW अस्त्रामध्ये प्रकाशाच्या गतीनं हल्ला करण्याची क्षमता आहे. म्हणजेच या शस्त्रामुळे शत्रूला विचार करायलाही वेळ मिळत नाही. शत्रूचं विमान, मिसाईल अथवा ड्रोनची हवेतच राख होते. या शस्त्राची आणखीन एक खासियत आहे आणि ती म्हणजे मिसाईलच्या तुलनेत यासाठी कमी खर्च येतो, पण क्षमता मात्र मिसाईलपेक्षा कितीतरी पट अधिक आहे. तसंच शत्रूच्या ठिकाणांवर अचूक वार करण्याची क्षमता यामध्ये आहे. मिसाईलच्या तुलनेत हे वारंवार वापरणं शक्य आहे. एखाद्या व्हिडिओ गेम प्रमाणे त्याचा वापर करता येतो. आज जगाला या तंत्राचं महत्त्व कळलंय, त्यामुळे आता जगभर यावर संशोधन केलं जात आहे. तसंच या अत्याधुनिक शस्त्राच्या निर्मितीवर भरही दिला जातोय. भारतही या तंत्रज्ञानामध्ये मागे नाही. आमच्या पडताळणीत सोशल मीडियावरचा तो व्हायरल मेसेज खरा असल्याचं आढळून आलंय. यानंतर बघूयात, भारत चीन दरम्यानचा तणाव अद्यापही कमी झालेला नाहीये. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर आजही परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण सध्या सोशल मीडियावर ज्या बातम्या येतात त्या पाहून चीनचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रिटनने भारताच्या मदतीसाठी आपली अत्याधुनिक युद्धनौका रवाना केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आणि या युद्धनौकेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये घातक 70 लढाऊ विमान आहेत. पण सोशल मीडियावरचा हा दावा खरा आहे का, बघूयात. ज्याच्या बळावर ब्रिटननं जगाला आपलं सामर्थ्य दाखवलं, हल्ला असा की तो ऐकूनच चीनचा थरकाप सुटलाय. एकाच वेळी 70 लढाऊ विमानांची क्षमता असलेलं कवच कुंडल. त्याच्या एका डरकाळीनं चीनचा थरकाप उडालाय. कारण आता चीनमध्ये घुमणार ब्रिटन नौदलाची युद्धनौका HMS क्वीन एलिझाबेथचा आवाज, आणि याच विषयी सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे. चीनची चहूबाजूने कोंडी झालीये. अमेरिकेपाठोपाठ आता ब्रिटननंही आपली सर्वात मोठी युद्धनौका आशियात पाठवणार आहे. विशेष म्हणजे 70 लढाऊ विमानांची क्षमता असलेली ही क्वीन एलिझाबेथ युद्धनौका चीन समुद्रात नांगर टाकणार आहे. खास भारताच्या मदतीसाठी इंग्लंडनं ही नौका पाठवली आहे. सोशल मीडियावर हा दावा खरा असल्यास चीनसाठी ही धोक्याची घंटा आहे. चीन सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं यापूर्वी आपल्या 2 युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात पाठवल्या. ब्रिटनची महाकाय आणि जगातली सर्वात मोठी तिसरी युद्धनौका खरंच भारताचं संरक्षण करणार आहे. आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी सुरू केली. आम्हाला या पडताळणीत ब्रिटनच्या कॉमन डिफेन्स सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष टोबियस एल्वुड यांचं ट्विट पाहायला मिळालं. त्यामध्ये त्यांनी चीनच्या लष्कराचे चाणक्य शुन जू यांचं वाक्य ट्विट केलं होतं. युद्धनीती तयार करण्यापूर्वी युद्धाविषयी गवगवा करणं म्हणजे युद्धापूर्वीचं हार पत्करण्यासारखं आहे. विशेष म्हणजे एल्वुड यांनी HMS क्वीन एलिझाबेथ ही युद्धनौका चीनच्या समुद्रात तैनात करणार असल्याची एक बातमीही त्यासोबत टॅग केली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ब्रिटन आपली सगळी रणनीती आता उघड करू इच्छित नाही. पण लवकरच ब्रिटन आपल्या रॉयल नेव्हीतील सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरियर HMS क्वीन एलिझाबेथ संपूर्ण फ्लीटसह चीनच्या समुद्रात तैनात करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जातंय. संपूर्ण फ्लीटचा अर्थ असा आहे की HMS क्वीन एलिझाबेथ जेव्हा रवाना होते तेव्हा ते एकटं जात नाही.
HMS क्वीन एलिझाबेथ सोबत स्ट्राईक ग्रुपमध्ये F-35B लाइटनिंग फायर जेटच्या 2 स्क्वॅड्रन, 2 प्रकारे 45 श्रेणीचे डिस्ट्रॉयर, 2 प्रकारचे 23 फ्रिगेट, 2 ट्रॅक शिप आणि हेलिकॉप्टरच्या ताफ्याचाही यात समावेश होतो. HMS क्वीन एलिझाबेथ म्हणजे समुद्राच्या लाटांवर तरंगणारं एक प्रकारचं शहर अशी त्याची ख्याती आहे. एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे ते संरक्षण देतं. एकाच वेळी 70हून अधिक अत्याधुनिक विमानं आणि हेलिकॉप्टर ठेवण्याची या युद्धनौकेत क्षमता आहे. त्यामधील F-35B फायटर जेटच्या हल्ल्यातून शत्रूला बचाव करणं अशक्य आहे. जल, जमीन आणि आकाश अशा तीनही ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता F-35B मध्ये आहे. शत्रूच्या प्रदेशात जाऊन हेरगिरी करण्यास त्याचा हातखंड आहे. सुपर ॲडव्हान्स कॉम्प्युटरच्या माध्यमातून ही विमानं ऑपरेट केलं जातं. विशेष म्हणजे रडारला चकवा देण्यात ते पटाईत आहे. पण केवळ या एका जहाजामुळे चीननं धास्ती घेतली असं नाहीये, तर चीनला धडा शिकवण्यासाठी ब्रिटननं मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. लवकरच अमेरिका, ब्रिटन आणि अन्य मित्र राष्ट्र चीनच्या लगतच्या परिसरात युद्ध अभ्यास करणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे त्यात भारतही सहभागी होणार आहे. चीननं केवळ भारतच नाही तर आपल्या शेजारी असलेल्या जवळपास सगळ्याच देशांसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण चीन समुद्रात असलेल्या 260हून अधिक बेटांवर ताबा मिळवण्याचा चीनचा डाव आहे. आणि तो डाव हाणून पाडण्यासाठीच आता अमेरिका आणि ब्रिटन पुढे सरसावलंय. आमच्या पडताळणीत ती व्हायरल बातमी खरी असल्याचं उघड झालंय. आणि अशीच आणखी एक बातमी चीनची झोप उडवणारी. अमेरिकेनं भारताला एक असं ब्रह्मास्त्र दिलंय ज्यामध्ये एका वेळी 16 अणुबॉम्बचा हल्ला करण्याची क्षमता आहे. हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीतनं करण्यात आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी कितपत खरी आहे पाहूया हा खास रिपोर्ट. रडारचाही चुकू शकतो अंदाज. हल्ल्यात सर्व काही होईल उद्ध्वस्त. एका वेळी 16 अणुबॉम्बचा हल्ला करण्याची क्षमता. मनात धडकी भरवणारी ही दृश्य आहेत लढाऊ विमानाची. स्टील्थ बॉम्बर ज्याचा सोशल मीडियावर उल्लेख आहे. चीन, भारतापासून सावध रहा. अमेरिकेनं भारताला B-2 स्टील्थ बॉम्बर दिले आहेत. आता तुझी खैर नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी जर खरी असेल तर निश्चितच चीनसाठी ही सर्वात वाईट बातमी ठरू शकेल. कारण हे तेच लढाऊ विमान आहे ज्यानं लिबियामध्ये बॉम्ब हल्ला केला होता आणि गद्दाफीच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केलं होतं. 25 तास हे विमान हवेतून बॉम्बचा वर्षाव करत होतं. 1999 मधील कोसोवा युद्धात या एकट्या लढाऊ विमानानं तब्बल 33% टार्गेट पूर्ण केलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये इराकच्या युद्धात या लढाऊ विमानानं इराकच्या विनाशाची कहाणी लिहिली होती.
अफगाणिस्तानमध्ये या विमानानं आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं. त्यामुळे आता या व्हायरल बातमीवरून असा प्रश्न उपस्थित होतो की खरंच अमेरिकेचा हा बाहुबली B-2 स्टील्थ बॉम्बर, जो जगातील सर्वात खतरनाक लढाऊ विमानांपैकी एक आहे, तो खरंच भारताचा सुरक्षा कवच बनणार आहे का? न्यूज़ 18 इंडिया ने जब B-2 स्टील्थ बॉम्बर के बारे में पड़ताल की तो हमें ये पता लगा कि एक अमेरिकी पत्रिका द नेशनल इंटरेस्ट ने इस खतरनाक विमान के तैनाती की खबर दी है, वो भी हिंद महासागर के अपने सैन्य अड्डे डियागो गार्सिया में। ये तैनाती चीन के किसी भी हरकत का जवाब देने के लिए है। न्यूज 18 लोकमतनं B-2 स्टील्थ बॉम्बर संदर्भात तपास केला. या तपासात अशी माहिती मिळाली, अमेरिकेच्या द नॅशनल इंटरेस्टनं हे खतरनाक लढाऊ विमान तैनात केल्याबाबतची बातमी दिली आहे आणि या माहितीनुसार हिंदी महासागरात आपल्या सैन्याचं ठिकाण असलेल्या डिएगो गार्सिया इथं हे विमान तैनात केल्याची माहिती देण्यात आली आहे. चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी हे लढाऊ विमान सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. तर मग जरा विचार करा की जर चीनने भारताविरोधात चुकीची हरकत केली किंवा त्यानं भारताविरुद्ध युद्ध छेडलं तर B-2 स्पिरिट स्टील्थ बॉम्बर हे लढाऊ विमान चीनची काय अवस्था करेल? ही बातमी यासाठी देखील महत्त्वाची आहे कारण अमेरिकेच्या सैन्याचंही ठिकाण डिएगो गार्सिया हिंदी महासागरात आहे आणि भारतापासून ते ठिकाण साधारण 3000 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या अंतराला 1000 प्रति तास वेगानं उडणारा बाहुबली अर्थात अमेरिकेचं लढाऊ विमान केवळ 3 तासात पार करू शकतो. तसा तर भारत कधीही युद्धात एकटाच समोरच्या शत्रूला धडा शिकवू शकतो. परंतु B-2 स्टील्थ बॉम्बर या लढाऊ विमानामुळे चीन चुकूनही भारत युद्धात एकटा आहे असा विचार करणार नाही. हिंदी महासागरात तैनात असलेल्या B-2 बॉम्बर्समुळे कोणतंही मिशन कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. अमेरिकेजवळ 20 B-2 बॉम्बर्सचं एक स्क्वॉड्रन आहे. त्यापैकी 3 बॉम्बर्स हे डिएगो गार्सियामध्ये आणण्यात आले आणि हेच कारण आहे की जेव्हापासून चीनला याची खबर लागली आहे तेव्हापासून चीनला धडकी भरली आहे. कारण आतापर्यंत आपण B-2 बॉम्बरबाबत जे ऐकलं ते काहीच नाही. कारण याच्यात जी क्षमता आहे त्यानुसार जर त्यानं हल्ला केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात विध्वंस होऊ शकतो की त्याची कल्पनाच न केलेली बरी. आणि या कल्पनेनं चीनची घाबरगुंडी झाली आहे. भीतीचं कारण फक्त एवढंच नाहीये. B-2 बॉम्बर कोणत्याही रडारला सहज चकवा देऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेचं हे सर्वात खतरनाक विध्वंसक असलेलं B-2 बॉम्बर लडाखमधील चीनच्या मिसाईल्सला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. एक समय में इसकी कैपेबिलिटी है करीब 500 पाउंड्स मार्क 82 जेडैम्स या जीपीएस गाइडेड बॉम्ब्स कैरी कर सकता है. या तो 80 ये वाले जेडैम्स कैरी कर सकता है या फिर दूसरे उससे हायर कैलिबर वाले 16 2400 पाउंड्स वाले B-83 न्यूक्लियर बॉम्ब्स भी कैरी कर सकता है. भारतीय वायुदलामार्फत मात्र अद्याप B-2 बॉम्बर संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. परंतु असं म्हणलं जातं की लवकरच भारत चीन सीमेवर B-2 बॉम्बर्स पेट्रोलिंग सोबत युद्धाभ्यास करू शकतो. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या तपासात ही व्हायरल बातमी खरी असल्याचं सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात बाबा अमरनाथ यांनी भारतापासून 7000 किलोमीटर दूर अंतरावर खरंच नवी गुफा बनवली आहे का याचं सत्य. कारण सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत त्या बाबा अमरनाथ यांच्या नव्या गुफेच्या आहेत असा दावा केला जातोय. मग अमरनाथ गुफेसारखीच अजून एखादी गुफा जी ती अस्तित्वात आहे का, की सोशल मीडियावरती
नुसत्या याबद्दलच्या अफवा पसरवल्या जात आहेत? बघूयात यातली सत्यता. बर्फानं बनलेलं हे शिवलिंग पहा. अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक आणि मोठं असं हे शिवलिंग. एकूण वातावरण पाहता काश्मीरच्या दक्षिण भागात असलेली अमरनाथच्या पवित्र गुफेसारखी ही गुफा वाटते. मात्र या शिवलिंगाला अमरनाथ इथल्या शिवलिंग समजण्याची चूक करू नका. तसंच हे अमरनाथ इथलं हिमानी शिवलिंग नसल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मात्र हे अगदी त्याच सारखं दिसणारं दुसरं शिवलिंग आहे जे भारतात नाहीये. व्हायरल मेसेज. ऑस्ट्रेलियामधील हे शिवलिंग बाबा अमरनाथ मधील शिवलिंगापेक्षा 4 पटीनं मोठं आहे. महादेवाची लीला. हर हर महादेव. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन लोक खुश आहेत. त्यामुळे हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होतोय. ऑस्ट्रेलियामधल्या व्हायटर शहरातील गुफेत नैसर्गिकरित्या शिवलिंग तयार होतं. हे शिवलिंग अमरनाथ मधल्या शिवलिंगापेक्षा काही पटीनं मोठं आहे. हे शिवलिंग 55 ते 60 फूट इतकं उंच आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतानाच शिवलिंगाबाबत दावेही केले जात आहेत. हे शिवलिंग भारतामधील अमरनाथ पासून 7809 किलोमीटर दूर असलेल्या व्हायटर शहरात आहे. मात्र हे सत्य आहे का? अमरनाथ मधील शिवलिंगासारखंच हे शिवलिंग आहे का? हा व्हायरल फोटो कुठला आहे हेही जाणून घेणं आवश्यक आहे. या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भारतातून लोक जातात का? ही सोशल मीडियानं केलेली कुरापत तर नाही ना? या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये ऑस्ट्रियाचा अर्थात व्हायटर शहराचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याची सत्यता पाहण्याकरता आम्ही ऑस्ट्रिया शहराबाबत माहिती घेतली. आम्ही केलेल्या तपासानंतर ऑस्ट्रियामध्ये व्हायटर नावाचं कुठलं शहरच नसल्याचं समोर आलंय. त्यानंतर आम्ही फोटोंच्या माध्यमातून खरं काय हे तपासलं. त्यावेळी सत्य आपोआप उघड झालं. हा फोटो ऑस्ट्रियाचा आहे, मात्र व्हायटर शहराचा नाहीये. तर व्हायरल झालेला फोटो ऑस्ट्रियातील सल्जबर्ग या शहराजवळ असलेल्या वर्फेनची आहेत. या पडताळणीवेळी या जागेचा व्हिडिओही मिळाला, जो व्हिडिओ व्हायरल झालेल्या फोटोंशी मिळता जुळताय. ऑस्ट्रियामध्ये याला शिवलिंग मानत नाहीत. तसंच तिथं अमरनाथ सारखं कोणतंही तीर्थस्थानही नाही. वर्फेनमध्ये एक 40 किलोमीटर लांब गुफा आहे, जी बर्फानं बनलेली आहे. गुफेमध्ये नैसर्गिक शिवलिंगासारखी एक आकृतीही आहे, जी अमरनाथ मधील शिवलिंगापेक्षा काही पटीनं मोठी आहे, जिची उंची जवळपास 75 फूट आहे. ऑस्ट्रियामधील या गुफेला आईस रिजनवेल्ड गुफा असं म्हटलं जातं. जगातील ही सगळ्यात मोठी हिमगुफा आहे. या गुफेमध्ये जवळपास 1 किलोमीटर पर्यंत शिडी बनवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना शिवलिंगापर्यंत सहज पोहोचता येतं. पाहायला गेलं तर ही गुफा भारतातल्या अमरनाथ गुफेसारखीच दिसते, पण या ठिकाणी पूजा केली जात नाही. या गुफेचा आकार असा आहे की आपण कुठल्या तरी वेगळ्याच जगात गेल्याचा भास होतो. मे ते ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या शिवलिंगाला पाहण्याकरता हजारो पर्यटक येत असतात.
पडताळणीत हे स्पष्ट होतंय की ही गुफा आहे, तसंच बर्फाची आकृतीही आहे, मात्र हे शिवलिंगाचं रूप नाही. न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत ही व्हायरल बातमी खोटी ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमीचा पंचनामा मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजार